मंडळी राम राम. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नाद खिल्लारचा माझा आणि तुमचा या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आपण आलेलो आहोत महूद महिम बैलगाडा प्रेमी यांनी आयोजित केलेल्या महूद महिम केसरी 2025 भव्य दिव्य बैलगाडा शर्यत या मैदानावर. मैदानाची तयारी अजून चालू आहे. मंडळी, हे मैदान एक आदत एक बैल अशा प्रकारचं होणार आहे. महूद व महिमच्या शर्यतप्रेमी आणि बैलप्रेमींनी मिळून या मैदानाचे छान प्रकारे आयोजन केलेलं आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आयोजकांच्या मते या ठिकाणी पहिल्यांदाच मैदान भरत असल्याने भरपूर प्रमाणात शर्यत शौकीन बघायला येऊ शकतात. मंडळी, जे गाडा मालक आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची टीप अशी आहे की मैदानाचे लॉट अगोदरच्या दिवशी म्हणजे 3 मार्च 2025ला काढले जातील. यांची सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्यायची आहे. अजून जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करून. धन्यवाद. करतो चालू. माझा आणि तुमचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत महूद बुद्रुक, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या ठिकाणी. या ठिकाणी मंगळवार दिनांक 4 मार्च 2025 रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल आजची आपण मुलाखत घेणार आहोत. आयोजक मंडळी समोर आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. माझं नाव लिंगराज येडगे. नंबर सांगा. 98 81 69 55 32. सर, हे किती वर्ष आहे आपलं मैदान बरोबर? हे पहिलंच वर्ष आहे. हे आम्ही महूद आणि महिम ह्या दोन गावाच्या वतीनं हे मैदान आयोजित केलेलं आहे. 4 तारखेला 4/3ला हे मैदान पार पाडणार आहे. तरी ह्या दोन गावातील जे बैलगाडा शौकीन आहेत, जे बैलगाडा शर्यतीवर जे प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते शेतकरी आहेत, त्या सर्वांनी हे आयोजन केलेलं आहे. 4 तारखेला भव्य दिव्य असं मोठं मैदान इथं पार पडणार आहे. तर ह्या दोन गावातील बैलगाडा प्रेमींनी हे नियोजन केलेलं आहे. दोन गावात म्हणून का केले, काय सांगाल त्याबद्दल? मग काय झालं होतं, ह्या दोन गावातील शेतकरी तरुण शेतकऱ्याचे हे मिळून मैदान करायचं आहे, जे आसपासच्या गावात असेल किंवा आसपासच्या जिल्ह्यात असेल. ह्यांच्या डोक्यात एक संकल्पना ह्या सर्व मंडळींच्या आली की आपलंही असं एखादं मैदान असावं. त्यातून ह्या संकल्पनेतून ह्या दोन गावातील शेतकरी वर्गातील ह्या बैलगाडा प्रेमींनी हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि बक्षीस पण आम्ही चांगलं ठेवलेलं आहे. पहिलं बक्षीस 1 लाखाचं आहे. पहिलं बक्षीस 1 लाखाचं आहे, दुसरं 71,000 आहे, तिसरं 51,000 आहे, चौथं 31,000 आहे, पाचवं 21,000 आहे, सहावं 15,000 आहे आणि सातवं 11,000 आहे. असं हे बक्षीस आयोजित केलंय. 7 बक्षीस आहेत. आम्हाला ठिकाण सांगाल का कुठं आहे? महूद पासून महूद महिम रोड वरती आहे. मारुतीच्या मंदिराच्या पश्चिमेला, मारुतीच्या मंदिरापाशी पश्चिमेला आहे ठिकाण. हनुमानमाळ म्हणून ह्या जागेचं आहे. आणि फाट्या किती असणार सर? 11 फाट्या आहेत. त्यातल्या 9 चालू राहतील. बरोबर, 9 फाट्या चालू राहतील. बरोबर. प्रवेश फी किती असतं सर? काय 1,000 रुपये प्रवेश फी आहे. आणि झेंडा पंच म्हणून कोण आहे? सलीम. आणि सुनील मोरे किरण विषय आणि पहिलं वर्ष आहे सर. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं या मैदानात कसं नियोजन झालंय काय आतापर्यंत? आतापर्यंत ह्या गावामध्ये मैदान झालं नव्हतं. सुरुवात तर आम्ही केली. आम्हाला महूद मधनं किंवा महिम मधनं चांगल्या प्रकारे आम्हाला तसं सहकार्य पण भेटलंय. आणि ही जे मैदान भरवलंय हे सर्वसामान्य शेतकरी, परत पुढारी किंवा गावातले ग्रामपंचायत सदस्य, महिमचे ग्रामपंचायत सदस्य, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन हे मैदान भरवलंय. पण ह्या मैदानाची एक खासियत आहे की ह्यामध्ये पक्षपात असली कोणतीही गोष्ट नाही आणि सगळं राजकारण नाही. यामध्ये तुम्ही बघा, सगळ्या जाती धर्माचे सगळी मुलं आहेत आणि सगळं व्यवस्थित ग्राउंड होणार. म्हणजे आता अजून काम चालू आहे का? काम चालू आहे असं दिसतंय. तर आता म्हणजे त्याचं नियोजन कसं असणार? अजून पाणी मारून रोलर फिरवणार काय? हा, पाणी मारून रोलर फिरवून व्यवस्थित ग्राउंड आम्ही करून देणार, जेणेकरून शेतकऱ्याच्या जनावराला कोणतीही इजा नाही झाली पाहिजे आणि कोणत्याच प्रकारे त्याला कुठलीच म्हणजे आपत्ती नाही झाली पाहिजे.
यासाठी आम्ही हे सगळं प्रयत्न करतोय. अजून किती दिवस बाकी आहेत सर? आता आजपासून आमचे 4 दिवस बाकी 3 आहेत. दिवस. 4 दिवस बाकी आहेत. हम्म. म्हणजे 4/3/2025 ला आमचं महूद मोहीम केसरी होणार आहे. मैदान सर कशा प्रकारात असणार आहे? एक आदत आणि एक बैल अशा प्रकारे मैदान असणार आहे. आणि नोंद कशी नोंद online? ऑनलाईन राहिलं सुरू चालू आहे. झालेले. सुरू Online झाली सुरू आता झाले. ऑनलाईन. 26 पासून चालू. 26 पासून सुरू झाले. बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी नोंदी पण केल्यात आणि ज्यांना करायचे त्यांनी जो आमचा पॉम्पलेट दिलाय त्याच्यावर नंबर आहेत. अजून आम्ही ह्याच्यावर मेन्शन करतो, नंबर तुम्हाला सांगतो. किती तारखेपर्यंत राहतील? नोंदी हा 3 तारखेला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत राहतील. बरं. आणि 4 तारखेला एखादी जर नोंद राहिली तर 4 तारखेला ती नोंद करू शकतो का? आता तो शक्यतो पंचांचा निर्णय राहील. त्यावेळेच्या सिच्युएशनवर बघू. त्यावेळेच्या सहभाग सिच्युएशन किती लोकांचा बघू. होणार आहे त्याच्यावर. त्याच्यावर अवलंबून आहे. पण शक्यतो शेतकऱ्याला आम्ही अडचणीत येणार नाही. हा. जो स्पर्धक आलाय त्याला आम्ही अडचणीत आणणार नाही कुठल्याच प्रकारे. जरी त्याच्याकडून चुकून झाला असेल काय तरी आम्ही त्याला सहभाग होण्याची संधी देऊ. जर समजा एखादी गाडी जर लॉबी टच असेल तर त्याचा निकाल कसा असेल? तो पंचांच्या निर्णयावर जी काय पंच कमिटी ठरवल त्याच्यावर आम्ही सहमत असणार. नमस्कार. नाव सांगा आपलं. मी दामू मोरे महूद मधलाच कार्यकर्ता आहे. महूद मोहीम बैलगाडा शर्यत केसरीची तयारी जवळजवळ 2 महिन्यापासून आमचे सगळे कार्यकर्ते करत आहेत. गावातून दोन्ही गावातून सगळे बक्षिसांचं वगैरे नियोजन केलेलं आहे. मैदान वगैरे सगळं तयार झालेलं आहे. तर जास्तीत जास्त बैलगाडा शौकीनांनी इथे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हे आम्हाला वाटतं. जर समजा टायमिंग म्हणजे उशीर झाला एखादा म्हणजे फायनल घ्यायला जर उशीर झाला तर त्याच दिवशी फायनल होईल का दुसऱ्या दिवशी? नाही मैदान फायनल एकाच दिवशी होईल, त्याच दिवशी होईल. तसं नियोजन आम्ही करू. उशीर झाला तरी हो. लाईटची सोय केलेली आहे हो त्यामुळे. हो. आमच्या ह्या ग्राउंड साठी लाईट सौजन्य सोन्या मंडप वाले ह्यांनी दिलंय. गाव कोणतं? चोराडे. फायनल संध्याकाळी मग light- संध्याकाळी फायनल एकाच दिवसात सगळ्या पूर्ण होऊन जाईल. गाडा मालकाने जर सहकार्य केलं तर एका दिवसात होऊ शकतं. होऊ शकतं. गाडा मालकांनी सहकार्य केलं आणि तसं आम्ही प्रयत्न करणारच आहे. सगळ्यांना लवकर final. व्हावे असा प्रयत्न कर. महूद मोहीम केसरी मध्ये आमचे सहकारी मोहीमचे सगळे हे सहकारी आहेत. नमस्कार. नाव सांगा. शिवमूर्ती लोखंडे महिम. कसं नियोजन केलंय काय? नियोजन मस्त आहे. फाट्या वगैरे चांगले आहेत. काय पळण्यासाठी अडचण हे वगैरे काय सुद्धा येणार नाही. किती दिवसापासून तयारी करत होता याची? काय एक 6 महिना झालं सगळे जण आबोतोय आम्ही. त्या काकांचं काय म्हणणं आहे? त्यांना बोलू. काय नाही नवीन पोरांनी जे हे केले याला आपल्या सगळ्याला आमचा हे प्रतिसाद आहे. हा कसं नियोजन केलंय काय? सगळं व्यवस्थित केलंय. फाट्या वगैरे पाण्याची सोय व्यवस्थित केली आहे. सगळं म्हणजे जे काय त्यांना जे काय आपण बघतोय मैदान त्याच्यातलं चांगल्या पद्धतीचं मैदान होणार. पहिलेच वर्ष आहे पण हा जरा पहिलंच वर्ष आहे पण चांगल्या पद्धतीचं मैदान होणार. हा गाडा मालकांना काय सांगू इच्छिता तुम्ही? गाडा मालकांना आम्ही एक सांगू शकतो जेवढं जास्तीत जास्त लवकर नोंद करून सहकार्य करावं मैदानासाठी. आणि आदत वासरासाठी पळायसाठी 1 नंबर मैदान आहे. मैदान सपाटीच आहे आणि पल्ला आदत वासराच्या मापात 820 फूट ठेवलाय. माझे नाव अनिकेत विजय मरगर. काय नियोजन केलं कसं म्हणजे मोहोत आणि महिमगावचं केसरी मैदान भरवलं तुम्ही ह्यात कसं नियोजन राहणार आहे काय? महूद मोहीम सगळ्या मुलांनी ठरवलं की आपण पण बैलगाडा शर्यत घेऊया. 2 महिने झाला आम्ही नियोजन करतोय. 1 नंबर नियोजन केलं आहे. मैदान हे पारदर्शक होईल. मैदान कोणतेही गालबोट लागणार नाही व कोणाही अन्याय होणार नाही याची आम्ही महूद मोहीम केसरी दक्षता घेईल. कांता महादेव जंजे महिम आणि महिम महूद केसरी असं भरवलंय की आपण सगळीकडं रेसवर आमच्याही बैलगाडी आहे. आम्ही कुणावर अन्याय होऊ देणार नाही. सगळ्याला उत्सुकता यावं इथनं पुढे सगळ्यांना. सगळ्या फाट्या बिट्या चांगल्या द्या. सगळं व्यवस्थित मध्ये केलंय. महिम महूद केसरी. धन्यवाद सर्वांचं. धन्यवाद.